नमस्कार. चला आज आपण जरा वेळेत मागे जाऊया आणि 1949 सालच्या एका जुन्या भारतीय व्यायाम ज्ञानकोशातून आरोग्याचे काही कालातीत रहस्य उलगडूया. खास करून आपण चालण्याचा व्यायाम आणि धावण्याची मेहनत या दोन अगदी मूलभूत पण खूप महत्त्वाच्या व्यायाम प्रकारांवर लक्ष देणार आहोत. हे बघा, आपण आलो आहोत थेट 1939 मध्ये. हे जे मुखपृष्ठ दिसतंय ना, ते आहे व्यायाम ज्ञानकोश खंड 4चं. जरा विचार करा, आजच्या काळात जिथे रोज नवीन फिटनेस ट्रेंड्स येत असतात, तिथे 80 वर्षांपूर्वीचं हे ज्ञान आपल्यासाठी किती महत्त्वाचं ठरू शकतं. तर मग तयार आहात? चला आरोग्याचा हा जुना खजिना उघडून बघूया. हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जपलेला तो आरोग्य आणि तंदुरुस्तीचा एक मौल्यवान ठेवा आहे. तर सगळ्यात आधी आपण बोलूया चालण्याबद्दल. या ज्ञानकोशानुसार चालणं म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाहीये. नाही, तर त्यात एक शास्त्र आहे, एक कला दडलेली आहे. चला, ह्या कलेमागचं शास्त्र काय आहे ते समजून घेऊया. आणि याच पुस्तकातनं एका खास पद्धतीबद्दल सांगितलंय. राममूर्ती नायडू यांची चालण्याची पद्धत. ही काही साधीसुधी पद्धत नाहीये, तर आपल्या रोजच्या चालण्याच्या व्यायामाला एका वेगळ्याच लेवलला नेते. यामध्ये शरीराची स्थिती कशी असावी, श्वास कसा घ्यावा आणि चालण्याची लय कशी असावी यावर विशेष भर दिला जातो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, याची सूत्र अगदी सोपी आहेत. बघा हा. पहिलं, तोंड बंद ठेवून फक्त नाकाने श्वास घ्यायचा. दुसरं, हात खांद्यापासून एकदम मोकळे रिलॅक्स झुलू द्यायचे. तिसरं, शरीर ताठ आणि सरळ ठेवायचं. आणि चौथं म्हणजे हळूहळू चालत सुरुवात करून मग वेग वाढवायचा. या 4 सोप्या नियमांमुळेच चालण्याचे फायदे कित्येक पटींनी वाढू शकतात. आणि या सगळ्यांचा सार एका वाक्यात सांगितलाय, जो मला खूप आवडला. तो म्हणजे जल्दी चालावे व हळूहळू पळावे. क्या बात आहे. किती अचूकपणे या चालण्याचा वेग आणि धावतानाचा संयम यातला बॅलन्स साधलाय, नाही का? बरं, मग ही पद्धत वापरल्याने नक्की काय होतं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, पचनशक्ती जबरदस्त वाढते आणि शरीरातली सगळी घाण बाहेर काढायला मदत होते. म्हणजे हा फक्त बाहेरचा व्यायाम नाही, तर आतून बॉडीची क्लिनिंग आहे. ओके, तर चालण्याबद्दल तर आपण बोललो. आता वळूया धावण्याकडे. ज्ञानकोश काय म्हणतोय की धावणं म्हणजे फक्त सुसाट पळणं नाही, त्याच्या मागे पण एक शिस्त आहे, एक सायन्स आहे. चला बघूया ते काय आहे. आता इथे बघा, बरोबर आणि चुकीच्या पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक आहे. योग्य पद्धतीत कसं, शरीर एकदम हलकं रिलॅक्स ठेवायचं आणि जमिनीवर पाय ठेवताना आधी बोटं ठेवायची. पण चुकीच्या पद्धतीत काय होतं, आपण शरीर ताणतो आणि अख्खा तळपाय जमिनीवर धाडकन आदळतो आणि मग सुरू होतात दुखापती. पण जर तुम्ही योग्य पद्धतीने धावलात ना, तर फायदे कमाल आहेत. फुफ्फुसं आणि हृदय एकदम स्ट्रॉंग होतात. डायजेशन तर सुधारतंच, पण ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तोही कमी होतो. पाय, छाती, पाठ सगळे मसल्स स्टोन होतात. म्हणजे थोडक्यात काय, तर पूर्ण आरोग्यच सुधारतं. पण इथे खूप खूप मोठा आणि महत्त्वाचा इशारा दिला आहे, तो म्हणजे अतिवेगाने पळण्याचा हव्यास धरू नये. म्हणजे काय, तर उगाच ओव्हर एक्साइट होऊन आपल्या क्षमतेपेक्षा जास्त पळू नका. हळू पण सातत्याने प्रगती करा. मला वाटतं हा नियम फक्त व्यायामाला नाही, तर आपल्या आयुष्यातही लागू होतो. तर आपण चालण्याबद्दल बोललो, धावण्याबद्दलही बोललो. आता बघूया काही असे नियम जे दोन्हीसाठी लागू होतात. असे नियम जे तेव्हाही महत्त्वाचे होते आणि आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. हे 2 चेहरे बघा. एकीकडे आहेत नियमित चालणारे काशीनाथ रामचंद्र गोडबोले आणि दुसरीकडे धावपटू सदाशिव विसाजी दातार. दोघांच्या व्यायामाचा प्रकार वेगळा असेल, पण ध्येय एकच होतं, सातत्यपूर्ण व्यायामातून आयुष्यभराचं आरोग्य मिळवणं. आणि मला वाटतं या संपूर्ण ज्ञानकोशाचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश हाच आहे. तो म्हणजे व्यायामाचा वन साइज फिट्स ऑल असा काही फॉर्म्युला नसतो. प्रत्येकाचं वय, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते आणि त्यानुसारच व्यायाम निवडला पाहिजे. आणि हे तत्त्व किती खरं आहे ते या उदाहरणावरून बघा. इथे सूर्यनमस्कारांबद्दल सांगितलंय. बघा, 8 ते 12 वर्षांच्या मुलामुलींसाठी 25 ते 60 नमस्कार पुरेसे आहेत. पण तेच 16 ते 60 वर्षांच्या व्यक्तीसाठी ही संख्या 100 ते 200 पर्यंत जाते. म्हणजे प्रत्येकासाठी नियम वेगळे आहेत. आणि शेवटी काही गोल्डन रूल्स हे सगळ्यांनीच लक्षात ठेवावेत. 1. प्रोग्रेस हळूहळू करा, उगच घाई नको. 2. आपल्या शरीराचं ऐका, ते आपल्याला सगळं सांगत असतं. खास करून 8 वर्षांपेक्षा लहान मुलं आणि 40 वर्षांपुढच्या लोकांनी जास्त धावताना जरा जपूनच. आणि हो, सर्वात महत्त्वाचं,
उपाशीपोटी कधीही व्यायाम करू नका. तर आज आपण 1939च्या या ज्ञानकोशातून आरोग्याचे काही जुने पण सोनेरी धडे गिरवले. पण या सगळ्यातून एक प्रश्न मनात येतोच. आजच्या या धावपळीच्या फास्ट लाईफमध्ये जिथे रोज नवीन फिटनेस ॲप्स आणि ट्रेंड्स येतात, तिथे हे 100 वर्षांपूर्वीचं साधं सोपं ज्ञान आपल्याला खरंच एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी मार्ग दाखवू शकतं का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?